नमस्कार. चला आज आपण नवीनच एक भाजी बघतोय. बरेच दिवसानंतर ना आज आपल्याला भाजी बनवायची आहे रेसिपी. तर मग घराजवळच हे बघा पपईचं झाड आहे. तर भरपूर साऱ्या पिकलेल्या पण पपया आहेत. तर पिकलेल्या पपया शक्यतो हिवाळ्यात कोणी खात नाही. तर म्हटलं चला आपण आज कच्च्या पपईची भाजी बनवू. तर मग चला तुमच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही खास शेअर करतोय. तर व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आज आपण बघू कच्च्या पपईची भाजी. तर चला, हे बघा एवढ्या साऱ्या पपया आहेत. कोणी पिकलेल्या पपया सध्या हिवाळ्याच्या दिवसात खात नाही. तर मग आता आपण एक पपई तोडू आणि त्याची मस्त अशी भाजी बनवू. तर मी पपई तोडून घेते. तर हे बघा पपई तोडले मी आणि याला खूप चिक आहे. तर तोडताना जरा हळूच अंगावर पण पडतं आणि ह्या चिकाने खाज वगैरे येते. तोंडाला पण जरी लागलं तरी याची म्हणजे तोंडात अशी खाज येते आणि अंगावर सुद्धा पडतं. त्याच्यामुळे थोडस जपून तोडायची. हे बघा छोटीच घेतलेली आहे, मोठी नाही बनवायची, कारण पपई जी आहे ना शिजून काय ती कमी होत नाही. त्याच्यामुळे मी छोटीशीच घेतली. याची भरपूर अशी भाजी होईल. चला, पपई धुवून घेतले मस्त असे, कारण त्याला चिक आहे आणि वरतून आहे ना खूप धूळ बसली त्याच्यावर ना. चिक जास्त असतं, धूळ पण जास्त बसते याच्यावर चिकामुळे नाही का. भाजी करण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची. चला आता पपई धुवून आणले. आता याची आपण साल काढून घेऊ. तर मी आता ना पहिलं कापून घेते वरतून. कडक आहे हे बघा, कापून घेतले. आता याची चिक निघाले बघा बाहेर. जेवढं निघालतं ना तेवढं मी याने काढून घेतलं. ते बाजूला ठेवू. आणि आता याचे ना आपल्याला साल काढून घ्यायची. साल काढायला ना थोडस कडक आहे. याच्या बारीक बारीक खाप करून कापायला ना थोडस अवघड जातं. त्याच्यामुळे ना आपल्याला पूर्ण जेव्हा पपई आहे ना अशीच पहिलं साल काढायची, नंतर बारीक खापा करायच्या याच्या. तर बघा पपईची पूर्ण साल काढून घेतली. आता याला आपण बारीक बारीक याच्या खापा करू आणि एकदम अशी बारीक बारीक कापून घेऊ. आता ही पपई बाहेरून कच्ची आहे, पण आतून आहे ना पिकलेली असेल थोडीफार, लालसर निघते. आणि पपई कच्ची जरी असली तरी ती गोडच लागते थोडीफार. तर हे बघ थोडीशी अशी लाल झालेली आतून. तर हे बघा पपई कापले, खूप सारे बिये याच्यात. आता हे बिये ना काढून टाकायचं. तर हे बघा याच्यातलं आपण बी काढून घेतले. आता हे आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे. मी अशा खापा करून घेते उभ्या पहिल्या. तर हे बघा अशा मी खापा करून घेतल्यात. आणि आता आहे ना याच्यावरचं जे आहे ना हे वरचं हे काढून घ्यायचे, कारण हे ना गोड असतं. पिकली ना पपई थोडीशी आतनं, तर कच्ची पपई जरी घेतली ना ती आतून अशी थोडीशी लालसर निघते. त्याच्यावरचं जे बी असतं ना त्याच्या खालचा भाग आपल्याला सुरीने काढून टाकायचा आहे.
आणि आता याच्या बारीक फोडी करून घेते बटाट्याच्या, जसं आपण फोडी करतो त्याच्यापेक्षा थोड्याशा छोट्या करायच्या. हे बघा एवढ्या मापात त्याच्या फोडी करून घ्यायच्या. तर हे बघा पपईचे असे छोटे छोटे आपण तुकडे करून घेतलेत. तर ही आपण पहिलेच धुतले, त्याच्यानंतर न कापली. आता काय त्याला धुवायची परत गरज नाही. आता आपण याची भाजी बनवायला घेऊ. आता आपण आहे ना लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेऊ. या भाजीमध्ये ना शक्यतो हिरव्या मिरच्याच घालायच्या, कारण पपई आतून थोडीशी गोड असते ना. जरा तिखट लागायला हिरवी मिरची टाकली का जरा तिखट झाली का भाजी मस्त लागते चवीला. हिरवी मिरची आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ. तर हे बघा मिरची आणि लसूण बारीक करून घेतले. आता आपण भाजी बनवायला घेऊ. कढई गरम झाली, आता आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले, आता आपण त्याच्यात लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली ते टाकून घेऊ. आणि आता ती थोडीशी परतून घ्यायची. तर हे बघा हिरवी मिरची आणि लसूण परतले. आता त्याच्यामध्ये हळद घालून घेते. थोडीशी हळद घातली. तर हे बघा हिरवी मिरची लसूण आणि हळद टाकली. आता आपल्याला याच्यात पपईचे फोडी घालून घ्यायचे. आता हे मस्त आपण एकत्र करून घेऊ. भाजी मिक्स करून घेतले. आता त्याच्यात मीठ टाकून घेते चवीनुसार. मीठ टाकून घेतले. आता आहे ना मस्त पैकी आपण त्याला हलवून घेऊ. मीठ टाकल्यानंतर ना भाजी व्यवस्थित हलवून घेतली. आणि आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं. याच्यात काय पाणी काही टाकायचं नाही, थोडं पण पाणी नाही टाकायचं. ही भाजी वाफेवरच शिजते. आता मी थोड्या वेळेला झाकून ठेवते आणि मस्त अशी उमवून घेते. तर भाजी शिजायला ठेवल्यानंतर आहे ना अधूनमधून 1-2 वेळेस आपल्याला ती हलवून द्यायची, कारण ह्या भाजीत आहे ना पाणी नाही टाकलं ना ते खालून करपू शकते. मग त्याच्यामुळं 1-2 वेळेस हलवून घ्यायची आणि परत झाकण ठेवून पूर्ण शिजून घ्यायची चांगली. आणि जर झाकण ठेवून अशीच ठेवली तर ती बिना पाण्याची खालून करपू शकते नाही का. त्याच्यामुळं मधून मधून 1-2 वेळेस का होईना ती हलवून द्यायची. हलवून घेतली का परत आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे आणि शिजवून घ्यायची. तर बघू आता आपली भाजी तयार झाली का. हे बघा मस्त अशी भाजी तयार झाली. आणि ही शिजल्यानंतर काही कमी होत नाही भाजी, फक्त मऊ होते. हाय तेवढीच राहते नाही का. तर हे बघा मस्त अशी शिजली आणि आपली भाजी आता तयार झाली.
हे बघू शकता. तर हे बघा शिजल्यानंतर नाही बघा पूर्ण मऊ होते भाजी. हे बघा म्हणजे आपली भाजी शिजली आणि खाण्यासाठी मस्त आता रेडी आहे. तर चला आता आपण भाजी पण खाऊन बघू नक्की टेस्ट कशी झाली. मस्त झाली एकदम अशी तिखट तिखट झाली चरचरीत नाही का. हिरव्या मिरच्या जास्त टाकल्यात ना, जर कमी तिखट केली ना गोड गोड लागते. आणि याची चव आहे ना कच्चा डांगर असतं त्याची भाजी बनवतो ना सेम तशीच, सेम अजिबातच अशी म्हणजे वेगळी चव नाही त्याची, एकदम भारी. आणि बिना पाण्याची करायची, पाणी टाकलं का थोडीशी चव त्याची बदलते आणि पाणी न टाकता बनवली तर एकदम छान अशी चव येते. तर तुम्हाला कुठं पपई भेटली तर तुम्ही पण नक्की बनवून खा. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. त्यांना चपाती देऊ, चपाती देऊ का त्याला. नाही खाते, नाही खायचं.